देशातलीच नव्हे तर विश्वातली सर्वात मोठी राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो। अशा परिस्थितीत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी पक्षात असतात। अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्याला संधी मिळावी, त्यामुळे स्वाभाविक होतं की काही प्रमाणात कार्यकर्त्यांनी अर्ज भरणं हे अपेक्षित होतं। परंतु भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे पक्षाबद्दल आपली श्रद्धा जी आहे ती व्यक्त करत असताना आज असेच एक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री कमलाकर दळवी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आज आपली उमेदवारी अर्ज परत घेतलेला आहे। त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो। आणि मुंबईत आपण बघाल जिथे जिथे बंडखोरी झालेली तिथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी पाठी घेऊन पक्षाला संपूर्ण समर्थन दिलेलं दिसत आहे। आता इकडनं वॉर्ड क्रमांक 222 मध्ये माजी नगरसेवक 221 वॉर्ड क्रमांक 221 मध्ये माजी नगरसेवक जनक संघवी यांनी जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला तोही ते अर्ध्या तासात पाठी घेत आहेत। दुसरीकडे तुमचा व्हिडिओ देखील एक समोर आलेला पाहायला मिळतोय, जो खरं तर हरिभाऊ बागडे जे आहेत हरिभाऊ राठोड आणि तुमचा एक व्हिडिओ समोर आला, त्यामध्ये तुम्ही दमदाटी केल्याचा आरोप केला जातो। दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। काय नेमका मला माहितच नाही तुम्ही कुठच्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलत आहात याची मला खबर नाही। परंतु जे मला त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते, त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली। त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहित नाही। त्या व्हिडिओमध्ये असं आहे की ते हरिभाऊ राठोड म्हणतात की आम्ही चिठ्ठी फाडलेली आहे तरी आम्हाला अर्ज का भरू दिलं जात नाही, आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला जाऊ देणार नाही असं काही वक्तव्य त्यामध्ये तुम्हाला जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही बाहेर वेळेत नाही जर मला अडवण्याचं तुम्हाला मला घोळका घालून माझ्यावरती दबाव आणून माझ्याकडनं चुकीचं कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याला मी कुठच्याही प्रकारची किंमत किंवा दखल न घेता मी तिकडनं निघून गेलो। सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून हा सातत्याने फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होत आहे। आपण बघितलं असेल की त्या दिवशी अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे पण जे उमेदवार होते त्यांना अर्ज भरता आला नव्हता, कारण 5 वाजण्याची वेळ संपलेली। त्यामुळे असा आरोप करणं की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी अर्ज भरण्यापासून थांबवलं हे साफ चुकीचं आहे। सगळ्या पक्षाची लोक जी वेळेत येऊ शकली नाही त्यांचे अर्ज फेटाळले गेले, आणि त्यामुळे मला वाटतं याचा राजकीय विषय न करता आपण संविधानिक संस्था इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या कार्यपद्धतीवरती अशा प्रकारची शंका घेणं हे मला वाटतं असंविधानिक कृत्य आहे। आपण अशा कृत्यापासून लांब राहावं, आणि मी अशीच विनंती करीन आता जनतेला निर्णय घेऊ दे। फेक नॅरेटिव्ह तुम्ही कितीही सेट केला तरी जनता अशा व्यक्तीच्या पाठीच उभी राहील जो 5 वर्ष त्यांच्या सोबत राहून झोपडपट्ट्यांमध्ये गल्ली गोळात जाऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवून देणारा असेल, मुंबई स्वच्छ ठेवणारा असेल, मुंबईत चांगले रस्ते बनवणारा असेल, मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणारा असेल, अशा पक्षासोबत आणि व्यक्तीसोबत मुंबईची जनता राहील। बरं, संजय राऊत वारंवार संजय राऊत यांना डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपी बेरोजगारी लाभलेली आहे, आणि त्यामुळे कुठचाच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत, राहुल गांधी किंमत देत नाहीत, उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात, पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भलं होईल।